नमस्कार, गुड मॉर्निंग। आज सकाळ सकाळी रानात चक्कर मारायला चालली मी। तुम्हाला आज थोडीशी आमची फळ झाडं जी आहेत रानात फळांची झाडं लावलेली ती दाखवणार आहे। तर बघूयात, थोडीशी आहेत तीच दाखवते। आता इथून जायचं आहे आपल्याला। असं पॅक केलेलं आहे सगळं, पण खालून जागा असते थोडीशी जायला। इथूनच शिरायचं खालून। आता ह्या ऊसाच्या मधून जायचं। एखाद्या ॲडव्हेंचर पेक्षा कमी नाहीये हे, खरंच नाही। असा रस्ता आहे। आमची रानं जरा लांब लांब आहेत घरापासून, त्याच्यामुळे यावं लागतं असंच चालू। रोजचं येणं जाणं आहे इथूनच। छान वाटतंय, पण सकाळ सकाळ शांतता आहे महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाची शांतता असते माझ्यासाठी तरी। भारी वाटतंय। इकडे विहीर आहे बघा, काकांची, आमची नाही। इकडून जायचं आता। थोडीशी अडचण झाली तशी, ठीक आहे, साफ करायचं नंतर। हे आपलं पहिलं झाड, जांभळाचं झाड आहे। 2 लावलेले आहेत बघा इथं। ही 2 जांभळाची झाडं। हा चिक्कू, नारळ तर काय सगळ्यांना माहीतच आहे। हे मोसंबीचं झाड आहे, छोटंसंच आहे। सगळ्यात पहिल्यांदा लावलेलं, नीट आलं नव्हतं म्हणून दुसरी मोसंबी पण आणून लावली तिकडं। आणि इकडे एक देशी आवळ्याचं झाड आहे। आवळा बराच मोठा झाला आता बघा। अशी सगळी कटावर लावलेली आहे। तिकडे पण चिक्कू आहे, इकडे आंबा मध्यंतरी छाटला होता, छान फुटून आला। अजून तिकडे एक आंबा आहे आणि हा पेरू छान झाला आता मोठा। आणि ही केळी, 4 केळी आहेत। आणि दुसरं जे मोसंबीचं झाड लावले ना, ते इकडे लावले, एका साईडला आहे ते। हे बघा, छान फुटून आले ते। आणि सगळ्यात खास झाड आहे आमचं एक, ते आत्ता नुकतंच लावले, ते आहे सफरचंदाचं, ॲपलचं झाड आहे। छोटंसं रोपटं आहे, हे बघा, छान फुटून यायला लागले तर खालून। त्याचे जरा हाल झाले होते लावताना, असं थोडंसं करपा आल्यासारखं झालंय, पण चांगलं फुटलंय खालून। आता ह्याला इकडे आपल्या रानात भेंडी लावली आहे, 4 दिवस झालेत बी लावून, बघूयात उगवून आलीत का। आता थंडी असल्यामुळे लवकर उगवून आलं नाही, ते 2 दिवसात चांगलं उगवेल बी असं वाटतंय। बघू, तुम्हाला दाखवते उगवल्यानंतर। आता तरी कुठे दिसत नाही वरती अंकुर आलेले किंवा काय। ही शेवग्याची झाडं आहेत बघा, शेवग्याच्या शेंगांची। असंच कटावर सगळी झाडं लावलेली आहेत। अशी एकूण 7 वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत आमच्याकडे। अजून लावायचं आहे, म्हणजे अजून लावायचेच झाडं, पण जागा नाही। आता जागा अपुरी पडते लावायला, कारण इथं जागा करायची आम्हाला, माती भरून घ्यायची। हे आमचंच रान आहे, पण जरा पडीक, बरेच दिवस पडीक असल्यामुळे अशी अवस्था झाली त्याची। मग हे भरून घ्यायचं चाललंय। जर हे रान भरून घेतलं, मग झाडांना लावायला जागा नाही राहणार,
मग घरी लावायचे थोडीफार. घरी चेरीचं सुद्धा झाडं आहे पण खूप छान आहे, ते पण दाखवेल तुम्हाला. घरी फुलांची आणि रानात अशी फळांची झाडं आम्ही लावलेली आहेत. आणि गावाकडे असलेला हा सगळ्यात मोठा फायदा होतो मला, की मला सकाळ सकाळ असं फिरायला भेटतं. मस्त शांत वातावरण आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि झाडांचा सहवास, दॅट्स इट. खूप छान वाटतं. त्याच्यामुळेच गावाकडे राहायला कदाचित जास्त आवडत असावं मला, पण मला झाडं आवडतात. आता ज्या रस्त्याने आलो आहे त्या रस्त्याने रिटर्न घरी जायचं.